सो तुम्ही पार्ट 1 मध्ये पाहिलेच असेल. इथं पूजा करून मी आणि मम्मी निघालेलो हळदी कुंकाला. इथं मी मम्मीने म्हणत होतं थांबा माझा मिनी व्लॉग सुरू आहे. तो आता आम्ही इथं पोहोचलो अश्विनताईंच्या घरी. सो त्यांनी इथं आता आम्हाला वाण द्यायला सुरुवात केलेली आणि त्यातच आमची मजा मस्ती पण चाललेली. इथं हा माझा पहिला वाण होता त्यामुळे मी खुश होते. आणि त्यानंतर मम्मींना त्यांनी वाण दिला. तिथून पुढं मग आईला आणि सानिकाला देऊन मग इथं आम्ही आलो मंदाताईंच्या घरी. मंदाताईंच्या घरी आल्यानंतर पण तेच मजाक मस्ती. आणि हा माझा दुसरा वाण होता. संक्रांत पहिली पण मला भरपूर ह्यावेळेस वाण मिळाले तर मग मी खूप हॅपी होते. आणि नंतर हळूहळू हे सगळं ह्यांचा कार्यक्रम झाला. तिथून पुढं आम्ही थोड्या गप्पा गोष्टी केल्या. तिथं मम्मींना वाण दिला. त्यानंतर आम्ही आलो राणीताईंच्या घरी. राणीताईंच्या घरी आल्यानंतर तुम्ही ह्याच्या पुढे बघतच असाल की काय मजा चाललेली. तर चमच्याने तिळगुळ भरवायचे चाललेले आणि सगळ्यांनाच हे चाललेलं. तो इथं हळदी कुंकू राणीताई देत होत्या आणि मग सगळ्यांना त्यांनी वाण वगैरे दिले आणि आमच्या गप्पा गोष्टी पण चाललेल्या आणि तिथं पुढं बघा आता एकमेकींना त्याच चमच्याने तिळगुळ भरवायचे चाललेले. कुणाच्या तोंडात जात नव्हते, खाली पडत होते, तरी पण ट्राय करायचं चाललेलं. हा एक गेम मस्तपैकी चाललेला. तिथून मम्मींना वाण दिला, मला वाण दिला आणि मी तर हसतच होते. काहीतरी मजाक झालेला इथं माझ्या लक्षात नाही आता. तिथून पुढे आल्या सगळेजणी आमच्या घरी. मी आमच्या वाणामध्ये तिळगुळ वगैरे घालून ठेवलेले आणि इथं ह्या आल्या. त्यांचं हाय बाय चाललेलं. आणि तिथून पुढे मी वाण द्यायला सुरुवात केली. सगळ्यांना वाण देत देत मम्मी तोपर्यंत दूध घेऊन आलेल्या. मग सगळ्यांनी मसाले दूध वगैरे घेतलं, सगळ्यांना वाण वगैरे दिले. इथं खूप छान आमच्या घरचा कार्यक्रम झाला. माझी पहिली हळदी कुंकू पण खूप छान झाली. इथून पुढे मग आम्ही फोटो सेशन वगैरे केलं आणि इथं बघा मला पेल्याने खायला घालायला चालेल. इथून पुढे आम्ही आलो तेजूच्या घरी. तिथं आम्ही आल्यानंतर छोटंसं फोटो सेशन केलं आणि असा असा माझा दिवस झाला. आणि त्यानंतर मला जे काय वाण दिले ते तुम्हाला दिसतच असतील. आज मला एवढे सगळे वाण मिळाले आणि त्यानंतर आमची होती छोटीशी पाणीपुरी पार्टी. तर तुम्हाला हा व्लॉग माझा मिनी व्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा आणि नेक्स्ट पार्ट बघण्यासाठी मला फॉलो करून कमेंटमध्ये लिहा पार्ट 3.